मी डॉक्टर अभय बंग, जिल्हा दारूमुक्ती संघटनेचा अध्यक्ष। माझ्या उजव्या बाजूला प्रसिद्ध समाजसेवक आणि आदिवासी आमदार गडचिरोली जिल्ह्याचे राहिलेले आहेत आणि ग्रामस्वराज्य शुभदाताई देशमुख। आम्ही आमच्या आरोग्यासाठी या कुरखेड्याच्या भारती उपाध्याय या मुक्तिपथच्या कार्यकर्ता, वडसा तालुका। धक्कादायक गोष्ट 10 तारखेला डिसेंबरला घडली, ती म्हणजे जिल्ह्यातील जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवून अचानकपणे एका कारखान्याचं भूमिपूजन झालं गडचिरोलीच्या MIDC एरियामध्ये। मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखाना आणि त्याचं भूमिपूजन एका राज्य सरकारच्या मंत्र्याच्याच हस्ते झालं। त्यामुळे जिल्ह्यातली जनतेमध्ये प्रचंड गोंधळ आणि असंतोष दोन्ही आहे की दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दारू निर्मितीचा कारखाना कसा काय सुरू करणार आणि त्यात निर्माण झालेली दारू ही जिल्हाभर पसरणार आणि बेकायदेशीर दारू वाढणार। त्यामुळे याला परवानगी मिळालीच कशी? आणि हा जो असंतोष लोकांचा आहे हा किती प्रमाणात आहे हे प्रगट व्हावं म्हणून जिल्हा दारूमुक्ती संघटनेने आवाहन केलं लोकांना की तुम्ही प्रस्ताव पारित करा, म्हणजे शासनाला जनमत कळावं। तर गेल्या 20 दिवसामध्ये 1031 प्रस्ताव जिल्ह्यातनं पारित झालेले आहेत। 842 गावातून प्रस्ताव पारित झालेले आहेत। शहरांमधल्या 117 वॉर्ड, 12 शहरांमधनं 117 वॉर्डमधनं प्रस्तावित पारित झाले आहेत। आदिवासींच्या अनेक गावांचे मिळून इलाका सभा असतात, आणखी आदिवासी तालुका ग्रामसभा महासंघ आहेत, तसे 10 महासंघ आणि इलाका सभांनी प्रस्ताव पारित केले आहेत आणि 53 महाविद्यालयांनी युवांनी प्रस्ताव पारित केले आहेत। एकूण 57,000 नागरिकांनी सह्या करून 20 दिवसामध्ये हे प्रस्ताव शासनाला अपील जे केलेलं आहे ते आपल्याला जे नोट आम्ही दिली त्यामध्ये 4 प्रमुख मागण्या नागरिकांनी केलेल्या आहेत। हे सगळे प्रस्ताव आणि मागण्या घेऊन आज आम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो। त्यांच्याशी भेट झाली। या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या तुम्ही जर बघाल तर गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू बनवण्याच्या कारखान्याला दिलेली परवानगी रद्द करा, ही आमची एक प्रमुख मागणी। कारण याच्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदीलाही धोका होईल। जरी असं म्हणण्यात आलं आहे की दारू आम्ही जिल्ह्याच्या बाहेर पाठवू, एक्सपोर्ट करू, पण ते काही खरं नाही। बाहेरच्या जिल्ह्यातनं येणारी दारूच जर शासन थांबवू शकत नाही तर जिल्ह्यामध्येच जर दारूचा कारखाना सुरू झाला तर ती सगळी दारू जिल्ह्यात पसरणार। दुसरं, मोहाची दारू पिण्याची सवय जिल्ह्यातल्या आदिवासीलाच आहे। मरीन ड्राईव्हचा माणूस काय मोहाची दारू पिणार नाही, त्यामुळे ती दारू जिल्ह्यामध्येच विकली जाणार आणि म्हणून दारूबंदीचे नुकसान होणार, जिल्ह्यातल्या लोकांचं नुकसान होणार आणि म्हणून याला जिल्ह्यातल्या लोकांचा तीव्र विरोध आहे की असा कोणताही कारखाना नको। नुसतं विरोध करून आम्ही थांबत नाही आहोत, तर पर्यायी आम्ही मोहफुलाचे उपयोगही सुचवतो आहोत आणि म्हणून मोहफुलापासनं या गडचिरोली जिल्ह्यामधल्या अनेक बचत गट आणि स्वयंसेवी संस्था, आम्ही आमच्या आरोग्यासाठी यासारख्या संस्था या मोहफुलापासनं चिक्की बनवतात, लाडू बनवतात, चिवडा बनवतात, लोणचं बनवतात। तर मोहफुलापासनं बचत गटांच्या द्वारे जर पोषक आहाराचे पदार्थ बनवले, लाडू, चिक्की, तर ते अतिशय पोषण त्याचं अतिशय उत्कृष्ट असतं आणि म्हणून ते आपल्या अंगणवाडीमधनं खरं म्हणजे गावागावात वाटता येईल, म्हणजे एकाच झटक्यामध्ये मोहफुलाला भावही मिळेल आणि कुपोषण कमी व्हायला हातभार लागेल। तर अशा प्रकारचे विन उपाय शक्य आहे। त्यामुळे दारू बनवण्याच्या कारखान्याच्या ऐवजी मोहफुलापासनं स्त्रिया आणि लहान मुलांसाठी पोषक आहार बनवण्याचं काम बचत गटांना द्या, अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे, तिची अंमलबजावणी पुष्कळच चांगली आहे, पण ती अधिक चांगली करायला वाव आहे आणि म्हणून ती अधिक चांगली करायला पाहिजे। यासाठी शासनाने जनतेला सहकार्य द्या। आता ही मागणी थोडी विचित्र वाटेल तुम्हाला की सहसा अंमलबजावणी शासन करतं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात लोकांनी संघटना स्थापन करून 1100 गावांमध्ये दारूमुक्ती संघटना आहेत
आणि त्यातल्या 700 गावांनी आपापल्या गावातली बेकायदेशीर दारू थांबवून ठेवलेली आहे. याचा अर्थ असा नाही की कोणीच दारू पित नाही, पण गावामध्ये दारू विकली जात नाही, गावामध्ये दारू मिळत नाही, अशी 700 गावं आहेत. म्हणजे जवळजवळ जिल्ह्यातली निम्मे गावांमध्ये दारू विक्री गावांनी थांबवून ठेवली आहे. आणि गाव असं म्हणतात की आम्हीच हे करतो, आम्हाला शासनाचं अजून सहकार्य पाहिजे, म्हणून शासनाला अजून सहकार्य मागितलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले 7 वर्ष मुक्तिपथ नावाचा एक प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू आहे की दारू आणि तंबाखू दोघांचंही नियंत्रण जिल्ह्यात करायचं. तर त्या मुक्तिपथला चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, व्यापक जनसहभाग आहे आणि महाराष्ट्र शासन, सर्च ही संस्था आणि गडचिरोलीची 1100 गाव मिळून हे अभियान सुरू आहे. तर याला अजून बळकट करा. आणि चौथी मागणी थोडीशी अशी आहे बघा, की गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकसभेची, विधानसभेची, आणखी ग्रामपंचायतीच्या आणि नगरपंचायतीच्या, सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांकडनं आम्ही लिखित वचननामा घेतला आहे की मी निवडणुकीत दारू पाजणार नाही. आणि दुसरं म्हणजे निवडून आलो तरी आणि नाही निवडून आलो तरी दारूबंदीला समर्थन करीन. तर गेल्या 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्यातल्या निवडणुका बऱ्यापैकी दारूमुक्त झाल्या आहेत. आणि निवडणुकीत मतदारांना दारू पाजून लोकशाही भ्रष्ट करण्याचा जो प्रकार चालतो तो गडचिरोलीमध्ये खूप कमी झालेला आहे. ही मोठी स्वागतार्ह बाब आहे. पण मग जेव्हा जनतेला वचननामे दिले आहेत राजकीय नेत्यांनी की आम्ही दारूबंदीला समर्थन करू, अशा स्थितीत मध्ये मध्ये काही राजकीय नेते दारूबंदी उठवा किंवा दारू कारखाना सुरू करा अशी मागणी जेव्हा करतात, तेव्हा ते जनतेला दिलेल्या वचनाचा भंग करतात. आणि जनतेला त्याचा जाब विचारण्याचा अधिकार आहे. उलट कोणत्याही जागृत लोकशाहीमध्ये निवडून आलेले आणि न निवडून आलेले उमेदवार हे जनतेला वचनबद्ध असायला पाहिजेत. तर या 57,000 नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की आम्हाला ज्यांनी आम्हाला वचन दिलं असे उमेदवार जर विरोधी वागतील तर अशा राजकीय उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही. आज हे 1031 प्रस्ताव आणि 57,000 सह्या आम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांना दिल्या. त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने आमची मागण्या आणि हे सगळे निवेदन ऐकून घेतले. त्यांनी विधिमंडळामध्ये 11 तारखेलाच हे प्रश्न विचारण्यात आले होते की गडचिरोलीमध्ये दारूबंदी असताना दारूचा कारखाना कसा, आणि तिथे त्यांनी आश्वासन दोन्ही सभागृहात दिलं होतं उपमुख्यमंत्र्यांनी की दारूबंदी असल्या जिल्ह्यामध्ये दारूचा कारखाना होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. आज त्यांनी आम्हाला निसंदिग्ध आश्वासन दिलं की कोणत्याही स्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आम्ही उठवू देणार नाही. आणि दुसरं, हा कारखाना जो होऊ घातलेला आहे तर विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळे हे जी गडचिरोली जिल्ह्याचे अनेक कार्यकर्ते आणि 1000 गावातल्या सह्या घेऊन आम्ही जे आलो होतो त्या जनमताला योग्य ते हिअरिंग मिळालं आणि त्यानुसार शासनाकडनं सकारात्मक कारवाई होईल अशी आम्हाला आशा आहे. ती आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करतो. नाही, तशी डेडलाईन आम्ही मागितली नाही किंवा तशी त्यांनी व्यक्त केलेली नाही. षडयंत्र वगैरे मी असं शब्दही वापरणार नाही किंवा असं मी काही सांगू शकणार नाही. ते पत्रकाराने शोधून काढायचं आहे. त्यांना आता हे सांगणं कठीण आहे. त्यांना आम्ही हा पर्याय असा दिला की याच्यामध्ये एक विन विन प्रकारचा आहे की मोहफुलाला भावही मिळेल, बचत गटांनाही काम मिळेल आणि मुलांना, स्त्रियांना पोषण मिळेल. म्हणून मोहफुलाचा दारूसाठी उपयोग करायच्याऐवजी असा उपयोग करा. त्यांनी सकारात्मक ते स्वीकारलं. त्यांना त्याचे काही सॅम्पलही देण्यात आले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने निर्माण केलेले लाडू आणि खाद्यपदार्थाचे सॅम्पलही आम्ही त्यांना दिले. आता याचा ते प्रत्यक्ष उपयोग केव्हा करतील हे मात्र मी नाही सांगू शकत. जे समर्थन करतात त्याचं ते नेहमी म्हणतात की हातभट्टीवर विषारी दारू काढली जाते. महाराष्ट्रात हे झालं
त्यामुळे प्रोसेस करून सरकारी पद्धतीने किंवा जे आयडियल मेथड आहे त्यानुसार काढायचं काय आहे. दुसरं तिथे दारूबंदी आहे, तिथे प्रोड्यूस केली जाईल आणि बाहेर विकली जाईल, याच्याबद्दल काय सांगा. नाही, त्याचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं की आज तिथे दारूबंदी आहे आणि ती चांगल्यापैकी यशस्वी आहे. पण तरी जिल्ह्याची सीमा पार, उदाहरणार्थ चंद्रपूरची दारूबंदी उठली, त्याच्यानंतर चंद्रपूरच्या सीमेमधनं गडचिरोलीत दारू येण्याचं प्रमाण वाढलं. बाहेरची दारू जर जिल्ह्यात येणं 100% थांबवता येत नाही, तर उद्या जिल्ह्यामध्येच जर दारू मॅन्युफॅक्चर करण्याचा कारखाना, तर त्यातनं दारू लीक होईल, अतिशय जिल्ह्यामध्ये पसरेल. तुमचा जो पहिला प्रश्न होता विषारी दारूचा, याचं मी एक साधं आकडेवारी की महाराष्ट्रामध्ये वर्षाला 50हून जास्त तरी मृत्यू विषारी दारूमुळे झालेले मी तरी वाचत नाही, मला नेमका आकडा माहीत नाही. पण विषारी दारूमुळे मृत्यू झाले की एकदम त्याचं स्कॅन्डल होतं, पेपरमध्ये बरीच बातमी होते, भडक बातमी होते, म्हणून आपलं लक्ष वेधलं जातं. भारतामध्ये दरवर्षी दारूमुळे WHOच्या आकडेवारीनुसार 3 लाख मृत्यू होतात. आणि हे 3 लाख मृत्यू अधिकृत, ज्याला तुम्ही शुद्ध दारू म्हणाल, तर शुद्ध दारू पिऊन जर 3 लाख लोक मरत असतील तर विषारी दारू हा काय मोठा, त्या तुलनेत तो महत्त्वाचा प्रश्न उरत नाही. खरं म्हणजे दारू बेकायदेशीर की कायदेशीर, पण ती घातकच आहे. आणि म्हणून सरकारने परवाने दिलेली किंवा ज्याला कदाचित तुम्ही शुद्ध दारू शब्द वापरत असाल, ती दारू देखील घातकच आहे, तीही थांबायला हवी. आणि म्हणून विषारी दारू ही समस्या, त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, ते नुकसानकारकच आहे, भयानक आहे ते. पण त्यापेक्षा अधिकृत दारूची समस्या अनेक पटीने मोठी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.